भरपूर प्रेक्षक जरूर ऑनलाईन ही स्पर्धा बघत होते. कोमल हिरवे आणि यांचा सन्मान आपण यच्युत सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करणार. चेतन मात्र यांना विनंती करतोय की तुमच्या हस्ते त्यांचा यच्युत सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा. चला मॅच सुरुवात करायची. पंचांचा ग्रील सिग्नल आपल्यापर्यंत जरूर पोहोचलाय. ओव्हर नंबर 1 मध्ये गोलंदाज पहिल्या षटकामध्ये आपण जरूर बघणार आहोत. त्यांना भरपूर क्रिकेट गाजवलं. ओपन मध्ये देखील खेळ फार वेळा त्याला आपण बघितलं. तोच खेळाडू प्रथमेश पाटील. विकेट हॅट्रिक घेतली प्रथमेश पाटील. नंतर नवनाथ पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज जरूर असणार आहे. गोलंदाज प्रथमेश पाटील यांच्यासाठी टीम संदर्भ पंचांचा ग्रीन सिग्नल पोहोचला आपल्यापर्यंत. पहिला बॉल, पहिलाच बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिथे दूरवरून आले. टिपलाय जाईल पहिल्याच बॉल वरती विकेट लागलाय टीम जुनी डोंबिवली संघाला. पहिला धक्का फलंदाज बाद. बॅक टू द पवेलियन. सन्मान मुख्य व्यासपीठावरती करायचं मी चेतन म्हात्रे विनंती करतोय की तुमच्या हस्ते माईची शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन त्यांचा यच्युत सन्मान या मुख्य व्यासपीठावरती इथे करायचा. पहिल्याच बॉल वरती प्रथमेश पाटील विकेट घेतला. हॅट्रिक घेतली. तर नवनाथ पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज जरूर आहे. कालच्या दिवसामध्ये पहिली हॅट्रिक या स्पर्धेमध्ये बघितला. आज 2 अर्धशतक ठोकले. एक पडले गावचा रोहन म्हात्रेनं. मात्र ती मॅच कुठेतरी हारले टीम पडले संघ. 78 धावांचा पाठलाग स्वयंनं आज जरूर या मॅच मध्ये अतिशय चांगलं काम केलं. अक्षरशः शेवटपर्यंत लढला आणि पूर्णपणे प्रेक्षक वर्ग ही मॅच ऑनलाईन बघत होते आणि भरपूर पारितोषिक आज त्याच्या नावावरती झालेत. खरंच कौतुक करेल. स्वयंसाठी जरूर शुभेच्छा असतील. चांगली बॅटिंग त्यानं मैदानाच्या आतमध्ये केली. पुन्हा एकदा दुसरा बॉल. पुन्हा एकदा आपल्याला जरूर पाहायला मिळेल. हा बॉल शरीरावरती राहिला. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल. बॅटचं स्विंग अगदी जोरात केलं होतं मात्र बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल जरूर पाहायला मिळतं. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण सजलंय या क्रीडांगणावरती आपण जरूर बघतोय. हे सर्व खेळाडू चांगली गोलंदाजी प्रथमेश पाटीलची बघायला मिळते. स्ट्राईक एंडला फलंदाज असेल तो साहिल पाटील. नॉन स्ट्राईक एंडला जुनी डोंबिवली संघाचा एक चांगला खेळाडू तुषार पाटील म्हणून ओळखलं जाणारं नाव आहे. तो देखील 9 सेकंडला. पुन्हा एकदा हलका हाताने फक्त दिशा दिली आहे. बॉल निघून चाललाय दन दन करत सीमा रेषेच्या बाहेर. आपल्याला जरूर पाहायला मिळतील. धावा मिळतील त्या 4. येतोय चौकार. धावा लागल्या धाव फलकावरती. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 टू गो. पहिल्या बॉल वरती विकेट आली. त्यानंतर एक डॉट. त्यानंतर एक चौकार. अजून एक डॉट. हा बॉल पुन्हा एकदा चाललाय. बॉल निघून 4 धावेसाठी येईल चौकार. अजून एक धावा मिळतील त्या 4. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे प्रथमेश पाटीलने धावा थांबवल्या होत्या मात्र आता कुठेतरी या 2 बॉलवरती धावा दिल्या. 8 धावा खर्च केला. 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक आहे. अजून एक बॉल बाकी आहे आणि अतुलनं काहीतरी गाणमंत्र दिलाय ते जरूर कामाला. अतुल देखील एक संदर्भ संघाचा एक चांगला गोलंदाज म्हणून ओळखला जातो. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल
आणि शेवटच्या बॉलवरती धावा किती मिळणार पंच आपल्यापर्यंत कळवतील डिसिजन किती धावा आहेत आणि इथून षटकार 6 धावांसाठी जातोय. 3 बॉल अतिशय चांगले हाताळले मात्र नंतरचे 3 बॉल थोडेसे खराब आलेत आणि धावसंख्या धावफलकावरती 14 आणि इथून अतिशय चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये साहिल पाटीलची आपल्याला पाहायला मिळते. शैलेश षटक संपला पहिल्या षटकामध्ये एक धाव आपल्याला बघायला मिळते. एक विकेट मिळवून दिली आहे आणि 14 धावा दिल्या. तो मात्र गोलंदाज प्रथमेश पाटीलनं ओव्हर नंबर 2 मध्ये कोणत्या गोलंदाजाला वापरणार तो अतुल सोता दुसरं षटक घेऊन येतोय. टीम आपल्याला पाहायला मिळतो संदप गावचा एक चांगला गोलंदाज म्हणून ओळखलं जाणारं नाव आहे तोच अतुलला आपण जरूर बघतोय. आता स्ट्राईक एंडला फलंदाज असेल तो तुषार पाटील. गिरिजा माता क्रिकेट संघ जुनी डोंबिवली हा संघ नावाने खेळत असतो नेहमी आपण बघतोय. सेकंडला फलंदाज तुषार आहे. 9 सेकंडला साहिल ज्यानं 5 बॉल फेस केले 14 धावा बनवल्या. संघाची धावसंख्या देखील 14. सुरुवात चांगली करून दिली आपल्याला जरूर पाहायला मिळेल. प्रथमेश पाटीलनं पहिल्या बॉलवरती विकेट जरूर घेतला आणि नंतरचे थोडेसे 3 बॉल थोडे खराब आले. आता बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आहे तो अतुल पाटील ओव्हर नंबर 2 मध्ये आला. चला फास्ट खेळा क्रिकेट पण टीम मीटिंग कोणाला देखील घेऊन देऊ नका कारण 25 मिनिटाचा अवधी आहे. फास्ट जेवढ्या लवकर खेळता येईल तेवढ्या लवकर कारण आजच्या दिवसामध्ये एक एक्स्ट्रा मॅच देखील खेळवायची आहे आणि 3 ओव्हर नंतर लगेचच 12 पॅन पाणी घेऊन लगेचच जायचंय. लक्षात घ्या रेडी राहायचंय. संघामध्ये वेगळी संकल्पना देखील आहे 12 मॅन साठी मेडल काहीतरी वेगळं जरूर केलंय. टॉस बॉल होता फक्त हलक्या हातानं दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक प्रथमेश पाटील दूरवरून आले फेकी लगेचच केली आहे. तोपर्यंत एक सिंगल साहिलच्या बॅटमधून धावा जरूर येतात. तोपर्यंत धावसंख्या धावफलकावरती 15. फास्ट खेळा अतुल बॉलिंग मार्कवरती आहे. चांगलं क्रिकेट आजच्या दिवसामध्ये आपण बघितलं. कालच्या दिवसामध्ये चेस द गेम RR इन्फ्रा वडवली बी संघानं इथून सुपर 4च्या मॅचमध्ये देखील चांगलं क्रिकेट दाखवलंय. अतुलचा बॉल गॅप आहे. बॉल निघून जातोय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय जरूर मात्र बॉल थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट आहे. 4 धाव्यांसाठी बॉल निघून गेलाय तो चौकार. धावा मिळतील 4. फिल्डिंग मध्ये थोडेसे चेंजेस आपण जरूर बघितलं. पुन्हा एकदा अतुल चांगला बॉल टप्पा फडल्यानंतर पुन्हा एकदा त्यानं खेळून काढला. क्षेत्ररक्षक तिथे आहे दूरवरून आले. एक धाव तर कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल आहे. फेकी खराब. फेकी जर चांगली आली असती तर विकेट जरूर मिळाला असता मात्र कुठेतरी फेकी थोडी लेट देखील आली आणि इथून त्यानंतर 2 धावा वेगानं कंप्लीट झाला. साहिल पाटील वरती विश्वास जरूर तुषारनं ठेवलाय. 8 बॉल फेस केलं 20 धावा बनवल्यात. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय तो साहिल पाटील आणि बॉलिंग मार्क वरती येतो अतुल. 4 बॉल झाले अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 टू गो. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 5वा बॉल इथे लॉंग ऑफला खेळून काढला. क्षेत्ररक्षक तिथे आपल्याला पाहायला मिळतात. थोडेसे घसरले. फेकी केले. रनआउटची संधी आहे मात्र आजचा देखील वेगानं 2 धावा. प्रयत्न चांगला राहिला. थोडेसे स्लिप झाले त्यानंतर लगेचच फेकी केल्या. 2 धावा वेगानं कंप्लीट झाल्या. चांगली रनिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 2 खेळाडू 1 विकेट गेली आहे. टीम गिरिजा माता क्रिकेट संघ जुनी डोंबिवली टीमची आपल्याला पाहायला मिळते. इथून 23 धावा 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक असेल. फास्ट खेळा थोडा प्लीज. $23 and a scoreboard. शेवटचा बॉल हलक्या हाताला घेऊन काढला. क्षेत्ररक्षक आहेत हो पडल्यानंतर देखील फिल्डिंग अतिशय चांगली राहिली आहे आणि इथून आली आहे ते सिंगल नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. सिंगलला धावसंख्या धावफलकावरती 24 या आकड्यावरती आहे. 24 धावा धावफलकावरती लागल्या. टीम बॅटिंग करत असताना एका बाजूला आपण बघतो आई गिरिजा माता जुनी डोंबिवली संघ आणि दुसऱ्या बाजूला संदप
धावसंख्या धावफलकावरती 24 आणि स्कोर बोर्ड 24 धावा. बारा बॉलचा खेळ झाला. पुरुषोत्तम म्हात्रे आपण बघतोय भरपूर मेहनत सकाळ बसून उपस्थित आहेत. चांगलं काम त्यांच्या माध्यमातून योगेश पाटील झाले, चांगलं काम करतात, खरंच कौतुक करेल त्यांचं. बीटी झाले भावेश ठाकूर, चांगले मेहनत त्यांची देखील. राहुल जाधव, चिन्मय पाटील, सागाव चषक 2025 हे चांगलं क्रिकेट आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. त्यानंतर ह्याच क्रीडांगणावरती 18 तारखेला सागाव 40+ टुर्नामेंट देखील आपल्याला जरूर बघायला मिळेल. अतिशय चांगलं क्रिकेट. व्हाईट बॉल पंचांचा इशारा सचिन म्हात्रे आम्हाला लगेचच कळवत आहेत. भरपूर अशी मेहनत या स्पर्धेसाठी जरूर घेतली आहे. चांगली स्पर्धा नेहमी भरवत असतात. सागाव चषक म्हटलं तर अर्थातच आपल्याला पाहायला मिळतं. फुल टॉस बॉल खेळून काढला, क्षेत्ररक्षक आहेत, ती फ्लाय जाईल. चांगला एक झेल आपल्याला पाहायला मिळतं. नचिकेत पाटीलनं अगदी चांगला झेल टिपला आणि इथून फलंदाज बाद, विकेट. इथून धावसंख्या धावफलकावरती 25 धावा धावफलकावरती आहे. आणि आज याच व्यासपीठावरती याच क्रीडांगणावरती मी मगाशीच उल्लेख केला की 18 तारखेला सागाव 41 देखील सामने भरवल्यात आणि याच लॉर्ड्स देखील असतील. याच क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळतंय. तिसरं षटक चालू आहे. एक बॉलचा खेळ झाला आणि 5 बॉल अजून देखील शिल्लक आहेत आणि षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे, ते मात्र तिसरं. सेकंडला फलंदाज आपण बघतोय विशाल पाटीलला. 9 सेकंडला तुषार आहे. तुषार भरपूर वेळ 9 सेकंडलाच राहिलाय आणि इथून विशाल पाटीलनं बॉल उडवलाय, सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय. 6 धावांसाठी येतोय षटकार. ऑलंडर्स आहेत ते बॉल आणायचा, फक्त खुर्चीवरती बसायचं नाहीये. सुजल लक्षात घ्या, बॉल आणण्यासाठी तुम्हाला तिथे बसवलाय. हरकत नाहीये, चांगलं काम तुमच्या माध्यमातून. कालच्या दिवसात आजच्या दिवसात अजून 2 दिवस चांगल्या रीतीने आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 31 आणि स्कोरबोर्ड 31 धावा 2 गडाच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज मधला बॉल अक्षरशः खोदून काढला. लॉंगॉनला अतुलला आपण जरूर बघतोय, एक सिंगल जरूर आला. धावसंख्या 32 आणि स्कोर बोर्ड 32 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये तिसरं ओमकारच्या हातामध्ये दिलंय. अजूनही 3 बॉलचा काही शिल्लक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला जरूर पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. टीम एका बाजूला संदप आणि दुसऱ्या बाजूला आई गिरिजा माता क्रिकेट संघ जुनी डोंबिवली. हा बॉल टप्पा पडल्यानंतर बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळतं. डॉट बॉल, चांगली गोलंदाजी ओमकारशी देखील मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. 2 गो, अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. मॅच पूर्णपणे आपल्या मागाची मॅच पूर्णपणे त्या फलंदाजानं अक्षरशः 365 दिवस सर्वांच्या लक्षात राहील. विसवली संघाचा अगदी शेवटच्या बॉलवरती देखील त्यानं आपल्या संघाला जिंकून दिला सामना. हा बॉल फणसांचा इशारा आपल्यापर्यंत जरूर येईल. क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव कंप्लीट झाली आहे आणि नो बॉल आणि इथून नो प्लस एक धाव जरूर ऍड होईल आणि वरतून फ्री हिट देखील असणार. आणि इथून संधीचं सोनं आता करायचं आहे, ते मात्र विशाल पाटीलला पुन्हा एकदा चान्स तर मिळाला. 2 बॉल फेस केल्या, 7 धावा बनवल्यात आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये बॉल झाले आतापर्यंत 4, अजूनही 2 बॉलचा काही शिल्लक आहे. ओमकारनं पुन्हा एकदा 5वा बॉल पुन्हा एकदा जास्त बाहेर राहिलाय. वाईटचा इशारा
थोडीशी लाईन भरकटली आहे. एक नो आला, परत वाईट कंटिन्यू राहणार फ्री हिट. चांगली गोलंदाजी इथून ओमकारला करणं गरजेचं आहे. बघतोय चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये लॉंग ऑनला अतुल आहे. लॉंग ऑफला नचिकेत पाटील, टीम संदपचा हा खेळाडू. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा खोदून काढला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत तिथे तैनात. अतुलला आपण जरूर पाहिलं. एक सिंगल इथून मिळेल. स्ट्राईक एंडला तुषार. आणि तुषारनं आतापर्यंत बघायला गेलं तर 3 बॉल फेस करून 2 धावा बनवल्या. जास्त स्ट्राईकला राहिला नाही तो. आणि इथून 36 आणि स्कोरबोर्ड 36 झाला. 5 बॉलचा खेळ झाला. 1 टू गो. शेवटचा बॉल आणि स्ट्राईक एंड आहे तो तुषार. इथून चांगली फटकेबाजी दोन्ही टीमला करणं गरजेचं आहे. चांगला संघर्ष करणं गरजेचं आहे. धावा येणं भरपूर गरजेचं आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. हा बॉल शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती बॉल निघून चाललाय. ऑफ बाउंड्री कव्हर करत असताना बॉल सीमारेषेच्या बाहेर येतोय. तुषार पाटीलच्या बॅटमधून षटकार. धन्यवाद. इथून 18 बॉलचा खेळ झाला. धावसंख्या 42. 42 जावा लागल्या. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये आता बॅटिंग करत असताना टीम जुनी डोंबिवली संघ. आणि यानंतर आपल्याला जरूर पाहायला मिळेल 12 बॉल अजून शिल्लक आहे. 12 मध्ये अजून किती धावा इथून येणार या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना आई गिरिजा माता क्रिकेट संघ जुनी डोंबिवली आपल्याला जरूर पाहायला मिळेल. तर पुन्हा एकदा चौथ्या षटकामध्ये कोणता गोलंदाज वापरणार आपण नक्कीच बघणार आहोत. पुन्हा एकदा आपण अतुलला बघतोय ज्यानं दुसरं षटक हाताळलं. पुन्हा एकदा आता चौथ्या षटकामध्ये आला. चांगली गोलंदाजी केली त्यानं दुसऱ्या षटकामध्ये. आता चौथ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. टीम संदप करून आपल्याला जरूर पाहायला मिळतं. चांगली गोलंदाज म्हणून ओळखला जाणारं नाव आहे. आणि बॅट्समन देखील तितकेच कमी नाही आहेत. विशाल पाटील आपण बघतोय 3 बॉल फेस करून 8 धावा. तुषार पाटीलनं 4 बॉल फेस केलेत, 8 धावा बनवल्यात. चांगली बॅटिंग. मागची मॅच बघण्यासारखी झाली. अशी मॅच झाली नव्हती कालपासून आणि आज स्वयंनं पूर्णपणे वाट लावून टाकली. या मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा ख्यातनं घेऊन काढला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल. फेकी थोडीशी लेट. जर फेकी चांगली झाली असती ना तर इथून विकेट जरूर मिळाला असता. तिथे आपल्याला जरूर पाहिला ओमकार जरूर होते. थोडेसे लेट आले आणि त्यानंतर धावा कंप्लीट झाल्या वेगानं. त्या 2 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ते चौथं पहिल्या बॉलचा खेळ झाला. 5 बॉल अजून देखील शिल्लक आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज विशाल पाटील ला आपण जरूर बघतोय. चांगलं असं वातावरण, अतिशय चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. इथून देखील पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा बॉल हवेमध्ये आहे. प्रथमेश पाटील जरूर झेल खाली जातात. मात्र दोन्ही हातांशामधून बॉल निघून चाललाय. तो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. तर झेल सोडली, कॅच सोडली आहे पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळत आहे. अपेक्षा नव्हती प्रथमेश पाटील यांच्याकडून, कारण ते चांगले खेळाडू म्हणून नावाजलेलं नाव आहे. मात्र हे क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये काही देखील होऊ शकतं. आणि क्रिकेटमध्ये कॅच भरपूर इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात घ्या. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं कॅचेस विन द मॅचेस. मात्र हरकत नाही आहे. प्रयत्न चांगला राहिला आणि इथून या मॅचमध्ये आता नंतर चांगलं क्रिकेट खेळणं गरजेचं आहे.
47 आणि स्कोरबोर्ड 47 धावा. टफा पडल्यानंतर हा बॉल निघून चाललाय तो डॉट बॉल. आणि स्कोरबोर्ड 47 धावा. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. चौथा बॉल आणि चौथ्या बॉल वरती आक्रमकता करायला घेतली आहे. तुषार पाटीलच्या बॅट मधून आलाय हा षटकार. बॉल सीमा पार. मितील धावा 6. त्रेपन्न धावा. बॉल झाले 4. 2 टू गो. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. तुषार पाटील जेव्हा स्ट्राईकला आला तेव्हा फक्त षटकारच ठोकतोय. चांगली फटकेबाजी आहे अतुल वरती. पुन्हा एकदा अगदी चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत. फिल्डिंग थोडीशी खराब झाले. संदप संघ काय करतोय कारण आपण जरूर बघतो वारंवार चुका होत आहेत. कुठेतरी तिथे 1 धाव तिथे 2 धावा जात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण करणं भरपूर गरजेचं आहे. टीम संदपला तिथे धावा एकच मिळते ना तिथे कुठेतरी 2 धावा देतोय. 55 धावा झाल्या धावफलकावरती. 1 टू गो. शेवटचा बॉल असणार शिल्लक. हेलिकॉप्टर स्टाईल खेळायचा होता. दूरवरतून क्षेत्ररक्षक आलाय. 1 धाव कंप्लीट झाली आहे. सिंगलच इथून मिळणार आहे. षटक क्रमांक इथून संपलं. मैदानाच्या आतमध्ये 14 धावा धावफलकावरती. 56 अब तक 56 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 6 बॉलचा काही शिल्लक आहे. आपण जरूर बघतोय बॅटिंग करत असताना गिरिजा माता क्रिकेट संघ जुने डोंबिवलीना 4 षटका धावा बनवल्या त्या 56. अजूनही 6 बॉल शिल्लक. 2 गडी गमावल्यात. स्क्रीनवरती आपण बघतोय MTC लाईव्ह म्हटलं तर अर्थातच क्वालिटी क्लिअरिटी नक्कीच सगळ्यांपर्यंत पोहोचवले जाते. कित्येक कानाकोपऱ्यामध्ये त्यांचं लाईव्ह कास्ट जरूर जाऊन आला आणि आपण जरूर स्क्रीनवरती बघितलंय. एका बाजूला टीम जुनी डोंबिवली संघाचा कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूला टीम संदप संघाचा कॅप्टन. त्यांचे फोटो आपण जरूर बघतोय. चिरादव क्रिकेट संघ सागाव आयोजित सागाव चषक 2025 मध्ये येणाऱ्या क्रिकेट रसिकांचं पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. शेवटच्या दिवशी भरपूर अशी प्रेक्षक वर्ग बांधणी आणि जरूर आपल्याला पाहायला मिळते. सागावना भरपूर असे सर्व जे बॅनर दिसतात ते सर्व पाहुणे उपस्थित जरूर राहतील या स्पर्धेसाठी. आणि त्यानंतर सागाव 40+ देखील आहे. म्हणजे यावर्षी लवकर क्रिकेट सर्व पाहायला मिळतं. तर विकेट हॅट्रिक साठी प्रथमेश मडवी, सूरज भोईर आणि प्रतीक भोईर जर विकेट हॅट्रिक घेतली हर्षलने तर 5,000 रुपयाचा कॅश प्राइज जरूर देण्यात येणार आहे. आणि पहिल्याच बॉल वरती पारितोषिक लावलं त्या गोलंदाजावरती. खरं मात्र बॉल सीमा पार निघून चाललाय तुषार पाटीलच्या बॅट मधून. रॉंग ऑफ बाउंड्री कव्हर करत असताना षटकार. जसा बॉल रडार मध्ये भेटला तसा पाठवला सीमा रेषेच्या बाहेर तुषार पाटीलनं. जेवढ्या वेळेस स्ट्राईकला आलाय ना तेवढ्या वेळेस फक्त षटकाराचाच पाडा बोललाय तुषार पाटील. पुन्हा एकदा हा बॉल टफा पडल्यानंतर पंचांचा इशारा सचिन मात्रे कळवतात. हा वाईट बॉल. नक्कीच वाईट चेंडू आहे. आणि कालच्या दिवसामध्ये देखील आपण नेहमी मी उल्लेख करत असतो आमचे गुरुवर्य विनोद पाटील सर काल देखील होते आज देखील. रोहित भोईर यांच्याकडून देखील हर्षलसाठी 3,000 म्हणजे टोटल आपल्याला पाहायला मिळत आहेत 8,000 रुपये विकेट हॅट्रिक साठी मिळणार आहेत हर्षलसाठी. प्रेम आहे तेवढं हर्षलवरती. प्रतीक भोईर झाले, सूरज भोईर, प्रथमेश मडवी, रोहित भोईर, भरपूर प्रेम आहे. 8,000 तब्बल मिळतील.
चांगला बॉल स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवला. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर बघतोय. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉल अजून देखील शिल्लक. 2 चेंडू झालेत. एक वाईट होता. इथून जरूर पाहायला मिळतं. लक्ष आहे की नाही बघत होतो नक्कीच. पुढचा बॉल फणसांचा इशारा जरूर आपल्यापर्यंत अजून तर देखील नाही आहे. हा बॉल चाललाय डॉट बॉल. 3 चेंडूचा काही शिल्लक आहे. धावसंख्या 63 आणि स्कोर बोर्ड 63 धावा. 63 आणि स्कोर बोर्ड. पुन्हा एकदा गोलंदाज हर्षल. हा बॉल लाईन भरकटली की काय? डिसिजन काय आहे? तिसऱ्या अंपायर कडे आल्यात. लगेच 1 मिनिट. थर्ड अंपायर चेक केला जाईल. डिसिजन लगेचच पोहोचवला जाईल. व्हाईट बॉल. तिसरा फणसांचा डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचला. हा आहे व्हाईट बॉल. हर्षलसाठी पारितोषिक तब्बल 8,000चं आहे. आणि इथून संधीचं सोनं करणार का हर्षल? विकेट हॅट्रिक घेईल का या मैदानाच्या आतमध्ये? एका बाजूला तुषार पाटील आणि दुसऱ्या बाजूला आपण विशाल पाटीलला बघतोय. हा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे आणि इथे घेतला जाईल. तुषार पाटीलला माघारी परतावं लागेल. 11 बॉल फेस करून 23 धावा बनवल्या. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली. इथून फलंदाज बाद तुषार पाटील. लागतोय धक्का. क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आई गिरिजा माता क्रिकेट संघ जुनी डोंबिवली संघाला तिसरा फलंदाज बाद. एक्सेस गाडीची चावी आहे. कोणाची हरवली ते घेऊन जा. बॉल घ्यायचा आहे. जयदेव जोशी मैदानाच्या आतमध्ये आला. तो देखील एक चांगला खेळाडू आहे. टीम जुनी डोंबिवली संघाचा. चला जयदेव जास्त वेळ घेऊ नका प्लीज. 2 बॉल शिल्लक आहेत. शेवटचं षटक अंतिम षटक आपल्याला जरूर पाहायला मिळतं. अंतिम षटकामध्ये हर्षल आला. धावा खर्च केला. अंतिम षटकामध्ये आतापर्यंत हर्षलने बघायला गेलं त्या मात्र 8 धावा. 2 बॉल बाकी आहेत. 8,000 रुपये जरूर लागले होते मात्र आता संधी ती संपली आहे. पुन्हा एकदा आपल्याला जरूर पाहायला मिळते. इथून हलक्या हाताने खेळून काढलाय. एक सिंगल इथून मिळेल. दुसरीचा कॉल जरूर होता मात्र एक सिंगल वरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती 65 आणि स्कोरवर 65 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू या षटकामधला आणि शेवटच्या षटकावर नक्कीच शेवटचा बॉल. बॉल टफा फडल्यानंतर जास्त बाहेर सचिन मात्रे सांगतायत हा वाईट चेंडू आहे. आतापर्यंत बघायला गेलं ना तर 3 वाईट आलेत. आतापर्यंत 8 बॉल हाताळले, 3 वाईट आलेत. चांगली गोलंदाजी हर्षलला करावी लागेल. जबाबदारी दिली आहे. इथून शेवटच्या बॉलवरती थोडंसं प्रेशर आहे. विशाल पाटील सारखा खेळाडू स्ट्राईक एंडला आहे. अंगणला खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे. गॅप फार मोठी. हो हो काय क्षेत्ररक्षण अतुलनं केलंय. चांगलं क्षेत्ररक्षण. तिथे 4 जाणार होत्या तिथे 2 थांबवल्या आहेत आणि इथून धावसंख्या धावफलकावरती 68 झाला आणि 69 इथून बनवायच्या आहेत. 69 धावा करायच्या आहेत. टीम बॅटिंग करत असताना ते संदप संघाला. नेक्स्ट मॅच टीम भोपर आणि त्यांच्या विरोधात फाईट करेल उंबारली. 4 षटकांची मॅच असणार आहे. दोघांनी एक मॅच जिंकले तर टॉस साठी कंपल्सरी इनिंग ब्रेक मध्ये येणं गरजेचं आहे. तर या लगेच यायचं. इनिंग ब्रेक झाला आणि लगेच या. प्लीज वेळ घेऊ नका. टीम उंबारली आणि भोपरती 4 षटकांची मॅच असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेच यायचं आहे. आणि इथून 68 झालाय आणि 69 बनवायचं आहे.
नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर बघतोय स्क्रीनवरती प्रथमेश पाटीलनं षटक हाताळलं पहिलं. धावा खर्च केल्या 14, एक विकेट दिली आहे. अतुल पाटीलनं 2 षटक हाताळले, 24 धावा खर्च केल्या, एकही विकेट घेतली नाहीये. ओमकार पाटीलनं 1 षटक हाताळलं, 18 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट घेतली आहे. आणि हर्षल पाटीलनं 1 षटक हाताळलं, 12 धावा खर्च करून 1 विकेट देखील घेतली आहे. आपल्याला जरूर पाहायला मिळतं 68 झालाय, 69 इथून संदपला बनवायचा. नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. नेक्स्ट मॅच टीम उंबारलीचे कॅप्टन नक्कीच उपस्थित आहे. एकोणसत्तर धाव्यांची गरज आहे. तर सागावचे हरिचंद्र जाधव यांच्या हस्ते आपण टॉस घेतोय. दोघांनी एक एक मॅच जिंकली आहे. टीम एका बाजूला भोपर आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतं सो संघ आहे. एका बाजूला लिहिलंय कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशन, दुसऱ्या बाजूला सागाव चषक आहे. कॉल कोणाचा असेल? टीम उंबारली संघाचा कॉल. सागाव चषक कॉल आणि टॉस जिंकला उंबारली संघानं. नक्कीच एक मॅच जरूर जिंकली आहे. टॉस जिंकला, डिसिजन काय आहे? क्षेत्ररक्षण करू. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करणार. नक्कीच 4 षटकांची मॅच आहे. टीम भोपर संघ देखील आज एक मॅच जरूर जिंकला. चांगला संघ आहे. या संघासमोर क्षेत्ररक्षण करणार. किती धाव्यावरती रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आणि होम ग्राउंड तुमचं आहे म्हणजे नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण. मगाच्या मॅचमध्ये चांगला खेळ जरूर पाहायला मिळाला. या मॅचमध्ये काय असेल? नक्की चांगलं सर्व याच्यात करण्याचा प्रयत्न करू आम्ही. तर नक्कीच टॉस जिंकला, फिल्डिंगचा डिसिजन घेतला. त्यानंतर राहुल आपण जरूर पाहायला मिळतं टीम भोपर संघाचा टॉस जिंकला असता राहुल तर डिसिजन काय घेतला असता? बॅटिंग. टॉस जिंकून बॅटिंगच झाली आहे. तर बॅटिंग करत असताना त्यांचं होम ग्राउंड आहे. या होम ग्राउंडवरती ते जरूर खेळतील आणि गोलंदाजी करतील. आणि इथून किती धावा काढण्याचा प्रयत्न असेल या संघासमोर? 50 ते 55. 50 ते 55. आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन खूपच सुंदर आहे. थँक्यू सो मच होता राहुल. टीम भोपर संघाचा दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. यानंतरची मॅच एका बाजूला टीम भोपर आणि त्यांच्या विरोधात उंबारली. ओव्हर टू कॉम्बॉक्स आमचे गुरुवर्य विनोद पाटील सरांचा आवाज तुमच्यापर्यंत जोडला जाईल. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच अजित. स्वागत आहे सगळ्यांचं पुनश्या सागाव चषक 20-25च्या या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसामध्ये. पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरून कव्हरच्या दिशेने चाललाय चेंडू. फिल्डर येत आहेत इनफिल्ड मधून फार वेगाने. चेंडू कव्हर करेपर्यंत क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रणयने आज चेंडू कव्हर केलाय. आणि या दरम्यान आपण बघतायत 2 धावेने अकाउंट ओपन होतंय. टार्गेट एकूण 69 धावांचे. मगाशी 78 धावांचं टार्गेट आपण बघितलं चेस होताना. 6 बॉल 28. ही मॅच जबरदस्त रंगली आणि स्वयं पाटील खऱ्या अर्थाने आजच्या दिवसातला हिरो ठरला. बघूया पिसोलीच्या अगेन्स्ट यातून कोणता संघ खेळतोय. स्ट्रायकिंग इनला आपण बघतायत ओमकारला. उंच गेलाय पुन्हा एकदा. फिल्डर खूप मागे होते. चेंडू कव्हर करेपर्यंत या दरम्यान विशाल होते तिथे. या धाव 1 येते, 2 येत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 4. आज पहिला सामना भोपरने जिंकलाय, दुसरा उंबारलीने जिंकलाय, तिसरा पिसवलीने. भोपर उंबारलीमध्ये आत्ताच टॉस झालाय. उंबारलीने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलेला आहे. भोपरचे कॅप्टन म्हणाले की आम्ही टॉस जिंकला असता तर बॅटिंग घेतली असती. म्हणजे दोघांच्याही मनासारखं झालंय. हो पुन्हा एकदा हवेत आहे. यावेळेस विशाल फार वेगाने येत आहेत. वेल जज कॅच. फलंदाज होतील बाद. ओमकार पाटीलच्या रूपाने पहिला बाद होतोय टीमचा.
पाटील मैदानावरती येतोय. आपण थोड्या वेळामध्ये ड्रॉ करणार आहोत. सागावची स्पर्धा 40+ची 18 तारखेला सुरू होणार आहे आणि याच महिन्यामध्ये 23 ते 28 भोपरच्या मैदानावरती 6 दिवसीय डे नाईट फॉर्मॅटमधली स्पर्धा सुरू होणार आहे. 24 संघ 40+चे असणार आहे, 24 संघ रेग्युलरचे असणार आहे अशी माहिती आताच आम्हाला डॅनी पाटील, राहुल पाटील यांनी दिलेली आहे. त्यामुळे जे जे संघ इच्छुक असतील आपण संपर्क साधायचा आहे. रेग्युलरचे 24 संघ आणि 40+चे 24 संघ असणार आहे आणि भरघोस बक्षीस या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जातील. डे नाईट या फॉर्मॅटमध्ये स्पर्धा होणार आहे. 23 ते 28 असा कालावधी 6 दिवशी असणार आहे. 5 धावा धावफलकावधी बघतो आपण. टार्गेट 69 धावांचे आहे. स्ट्रायकिंग इनला बॅटर प्रथमेश पाटील, अत्यंत अनुभवी फलंदाज. सलामीला येत असताना जयदेव जोशी. पायातला चेंडू ऑन साईडला वळवलाय. अलंग द ग्राउंड चेंडू मिड विकेट झोनमध्ये. विशालचं चांगलं क्षेत्ररक्षण. या संघाचा अत्यंत चतुर क्षेत्ररक्षक आपण बघताय. केवळ एक धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 6 धावा. गावदेवी गिरिजा माता क्रिकेट संघ जुरी डोंबिवली, तुषार पाटीलचा संघ मैदानावरती 69 धावसंख्येचं संरक्षण करण्यासाठी तयार आहे. दुसऱ्या बाजूला पाटील 11 क्रिकेट संघ संदप चेसिंग करत असताना फोर्सिंग स्ट्रोक पाठवलाय. लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर येतोय चौकार. अप्रतिम फोर्सिंग स्ट्रोक मोठ्या बॅकलिपने खेळले होते. जयदेव जोशी प्रचंड वेग जयदेवकडे आणि त्याचा वेगाचा वापर केलाय. बघा पॉवर प्लेचा अत्यंत योग्य वापर. तो प्रसंग आज या नावाने खेळतोय. आई गावदेवी श्लोक 11 या नावाने खेळतोय. स्ट्रायकिंग इनला प्रथमेश येत आहेत. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 10 धावा. टार्गेट 69चं आहे. मैदानावरती बघूया मागच्या मॅचमध्ये मोठी धावसंख्या चेस झाली. हा एक रेकॉर्ड झाला. पुढचा सामना दुसऱ्या फेरीला प्रारंभ होणार आहे आणि दुसऱ्या फेरीतील पहिला सामना भोपर वर्सेस कुंभारली. एका बाजूला प्रेम भोई, दुसऱ्या बाजूला राहुल पाटील. एक जबरदस्त बॅटल आपल्या भेटीसाठी येते. दोघेही आपल्या संघाचे अत्यंत टॅलेंटेड क्रिकेटर, अष्टपैलू आहेत आणि दोन्ही टीमकडे मॅच विनर खेळाडू असल्याकारणाने घरच्या मैदानात उंबारली संघ भोपर संघाविरुद्ध लढणार आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटवर आला नाहीये. अंपायर या ठिकाणी नो बॉल, लेग बायस. लेग बायच्या रूपाने धाव येते. या ठिकाणी आपण बघतायत धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती म्हणजे एकूण 11 धावा. एखादी पार्टनरशिप इथे फार गरजेची आहे. मागच्या मॅचमध्ये आपण खरं तर विचार करत होतो की ही मॅच झुकलेली एका बाजूने या चर्चा सुरू होत्या. पण क्रिकेटमध्ये कधी कुठला संघ कमबॅक करेल हे सांगणं फार कठीण आहे. बॉलिंग मार्कवर प्रणय पुन्हा एकदा. फुल टॉस होता, मिस केल्या. त्या ठिकाणी अंपायर सांगतात नो बॉल आहे. कमरेच्या वर होता. रिव्ह्यू घेतलेला आहे तुषार पाटील यांनी. तिसऱ्या पंचांना आता तो निर्णय द्यावा लागेल. पंचाच्या निर्णयाविरुद्ध चॅलेंज केले तर निर्णयाला. आपल्याकडे यंत्रणा आहे, टेक्नॉलॉजी आहे. DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टम त्या ठिकाणी आमचे राहुल जाधव, सूरजभाई चेक करतायत. हाईट काय आहे, कमरेच्या वर होता का की खाली कमरेच्या होता, यावरूनच आता निर्णय पंचांकडे पोहोचवला जाईल. ग्राउंड अंपायरने नो बॉल घोषित केलेला आहे पण त्या निर्णयाविरुद्ध अपील केलेलं आहे. स्पर्धा आपण बघताय सागाव चषक 2025 4 दिवसीय क्रिकेटची भव्य आणि दिव्य स्पर्धा. कालच्या पहिल्या दिवसात चेंज द गेम वडवली बी या संघाने सुपर 4 मध्ये जागा बनवलेली आहे. आज 8 संघातून जो संघ पुढे सरकेल तो वडवली बीशी उपांत्य फेरी खेळेल आणि त्यातून जो विजेता असेल तो अंतिम फेरीमध्ये पोहोचेल.
उद्याचे मॅचेस अत्यंत चांगले आहेत. उद्या देवीचा पाडा वर्सेस जय मसोबा माणेरीमध्ये पहिली मॅच असणार आहे. त्यानंतर श्री गणेश राशी 11 वाकळण वर्सेस इट्स अ फेअर बॉल. तर रिव्ह्यू सक्सेसफुल. तुषार पाटील अत्यंत अनुभवी आणि लगेचच त्यांनी रिव्ह्यू घेतलेला आहे, त्यामुळे रिव्ह्यू त्यांना पुन्हा एकदा मिळेल. ॲक्शन रिप्ले दाखवत आहे आणि बघू शकाल दूध का दूध और पाणी का पाणी. फुल टॉस यावेळेस मात्र उडवलाय, पाठवलाय वाईड इज लॉंग ऑन सीमारेषेच्या पार. हा षटकार बघू शकाल. ॲक्शन रिप्लेमध्ये चेंडू खूप सुंदर पद्धतीने फॉलो करतात आमचे कॅमेरामॅन आणि जाऊन थेट त्या झाडीमध्ये चेंडू पडलेला आहे. प्रणयचा चेंडू बघू शकाल. पहिला बॉल या आधीचाही फुल टॉस होता, तो मिस केला होता, पण यावेळेस मात्र कुठल्याही प्रकारची चुकी केली नाही. नचिकेत खूप चांगल्या टचमध्ये दिसत आहेत. धावसंख्या 17 धावफलकावरती प्रणय. ओ कट केला, स्क्वेअर कट. फिल्डर नाही डीप मध्ये, फिल्डर धावतायत, रेस लागली आहे, चेंडूला थांबवले आहात पण 2 धावा होण्यापासून नाही थांबू शकले आणि या 2 धाव्याने धावसंख्या धावफलकावरती 19 धावा आपण बघतोय. षटक क्रमांक दुसरा P2चा आपण बघतायत. पॉवर प्लेमध्ये दुसऱ्या फिल्डिंगची रचना आपण बघतायत. लॉंग ऑफ लाईक फिल्डर डीपमध्ये, एक लॉंग ऑनला आहे, एक काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आपण बघतायत. इनफिल्डमध्ये आपण बघतायत शॉर्ट गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, शॉर्ट थर्ड मॅन आहे, शॉर्ट फाईन लेग आहे, एक शॉर्ट कव्हरला फिल्डर तुम्ही बघतायत. गोलंदाज पुन्हा एकदा प्रणय नचिकेतसाठी. हो उंच गेला, लांब किती जाईल आणि गेला लांब विकेटच्या वरून, आउट ऑफ द पार्क, सिक्सर. काल सकाळी धावा झाल्या, दुपारनंतर धावांचा वेग कमी झाला. आज सकाळी धावा कमी आल्या 2 मॅचमध्ये आणि त्यानंतर आपण बघताय धावसंख्या प्रत्येक संघ या ठिकाणी फार वेगाने. आणखीन एक तडाखा, हा देखील जाईल सीमा पार. येतो हा सलगचा दुसरा षटकार. जवळ झालेले आहे, पिण्याचं पाणी हवंय. 3 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक आहे आपला. पण जर कुणाला खरोखर खूप जास्त ताण लागले असेल, कसा कोरडा झाला असेल, तर त्याला आपण पाणी देणार आहोत. पण 3 ओव्हर नंतरच ड्रिंक्स ब्रेक होईल याची सगळ्यांनी नोंद करून घ्यायची. तर योगेश पाटील यांचं आगमन झालेलं आहे. स्वागत आहे योगेश. सागाव संघाचे उत्कृष्ट क्रिकेटपटू, बॅटर, फिल्डर. 2 ओव्हरमध्ये 31 धावा झालेल्या आहेत. टार्गेट एकूण आपण पाहिलं तर 69चं आहे. तर 18 चेंडूत आता विजयासाठी या ठिकाणी 38 धावा हव्यात. मॅचमध्ये आहेत संदीप टीम, चांगली पार्टनरशिप. प्रथमेश आणि नचिकेतमध्ये होते. प्रथमेशने केवळ 2 चेंडू फेस केलेत, 1 वरती खेळतोय. पण नचिकेतची बॅटिंग बघा, त्याचं जर आपण बॅटिंग कार्डवरती जर त्याची धावा बघितल्या तर त्याची विध्वंसकता तुमच्या लक्षात येईल. 25 धावा त्याने केल्यात अवघ्या 7 चेंडूमध्ये. काय जबरदस्त बॅटिंग. नचिकेत इम्प्रेस करतोय. 18 चेंडूत 38 करायचे आहेत.
12.67 धावांची आवश्यक गती. ओहो, प्रथमेशने पाठवला चेंडू सीमारेषेच्या पार. येतो हा गगनभेदी गगनचुंबी षटकार. या षटकाराने धावसंख्या 37 बघू शकाल. जागेवरनच खेळलेले आहेत. ताकद झोकून दिली होती. अगदी पुढ्यात दिला होता चेंडू जयदेवने. ड्राईव्ह करतायत. ऑन ड्राईव्ह फिल्डर आहे डीप मध्ये विशाल. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. केवळ एक धाव मिळेल. एका धावीच्या मदतीने धावसंख्या धावफलक होती बघता आपण 38 धावा झालेल्या आहेत. अत्यंत चांगली पार्टनरशिप मैदानावरती. पहिला गडी बाद झाला होता. संघनायक ओमकार लवकर परतले होते आणि त्यानंतर या दोघांमध्ये एक चांगली पार्टनरशिप होताना आपण बघतायत. या पार्टनरशिप मध्ये नचिकेतचा फार मोठा वाटा आहे. पण आता प्रथमेशनेही बॅटचा फेस उघडायला सुरुवात केलेली आहे. जयदेव नचिकेतसाठी पुढचा चेंडू. बॅटची चेंडू मागे गेलाय. काय जबरदस्त फिल्डिंग. क्षेत्ररक्षक दिशांत त्या ठिकाणी होते. गुड फिल्डिंग. चेंडूला थांबवलंय. जेव्हा एज लागते चेंडू जेव्हा मागे येतो तेव्हा फार वेगाने येत असतो. मग फाईन लेग असेल, शॉर्ट थर्ड मॅन असेल, बॅकवर्ड पॉइंट असेल या क्षेत्रामध्ये जेव्हा चेंडू येतो बॅटला लागून तेव्हा फार वेगाने येत असतो. आणि फिल्डिंगमध्ये थोडेसे चेंजेस आपण बघतायत. क्षेत्ररक्षक प्रथमेशसाठी एक फाईन लेग त्या ठिकाणी तैनात केलेलं आहे. मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफ लाईक आहे. जयदेव बॅटचे चेंडू गेलाय त्या ठिकाणी गलीमध्ये. गॅप मधून निघालाय. फिल्डर धावतायत. रेस सुरू आहे. बघूया कोण जिंकेल. चेंडूला थांबवले जरूर. 2 तर पूर्ण केल्यात आणि तिसरी धावही या दरम्यानच्या काळात पूर्ण करतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. फक्त मोठ्या फटक्यात डील नाही करत आहे. जिथे सिंगल आहे तिथे सिंगल घेत आहेत. जिथे डबल आहे ट्रिपल आहेत तिथे ते प्रयत्नही करतायत. आणि धावसंख्या धावफलकावरती या 3 जाऊन पोहोचले. 42 59 टार्गेट त्या ठिकाणी चेस करत असताना चांगल्या स्थितीमध्ये पाटली 11 संदप. क्रिकेटची फार जुनी परंपरा या गावाची राहिलेली आहे. दुसऱ्या बाजूला डोंबिवली संघाचा क्रिकेटचा फार जुना इतिहास राहिलेला आहे. दोन्ही संघाचे 40+ संघ अत्यंत ताकदवर आहे. बॅटची एज यावेळेस मात्र शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड मॅनच्या मधून चेंडू निघून गेला सीमा पार. धावा मिळते 4. बसले. ऍक्शन रिप्ले बघू शकाल. बॅटची एज विकेट किपरच्या अगदी बाजूने वरून गेलाय आणि गॅप मध्ये गेला. फार वेगाने ट्रॅव्हल झाला सीमारेषेच्या बाहेर. गोलंदाज हतबल झालेले आहेत. कशा पद्धतीने रोखायचं, कशा पद्धतीने फलंदाजांना बाद करायचा प्रश्न मैदानावरती उपस्थित झालाय. कारण ही पार्टनरशिप आता संघाला विजयाच्या दिशेने घेऊन चालली आहे. ही पार्टनरशिप डोकेदुखी ठरत चालली आहे. गावदेवी गिरिजा माता क्रिकेट संघ जुनी डोंबिवलीची. हो कट केलाय. क्रिकेट मधलं तंत्र मंत्र या फटक्यातून दाखवत असताना नचिकेत अनस्टॉपेबल नचिकेत मैदानावरती या चौकाराने संघाची धाव संख्या घेऊन गेलाय तो 50च्या घरात. हा फटका बघा. देखना फटका. डोळ्यांचं पार न फेडणारा फटका. स्क्वायर कट ऑफ स्टंप वरती शॉट ऑफ लेंथ होता. हे सगळे यंगस्टर आज इम्प्रेस करतात. मागच्या मॅच मध्ये स्वयंने इम्प्रेस केला. इथे नचिकेत खेळतोय 34 वरती. 10 चेंडू त्याने फेस केल्यात. 340चा त्याचा स्ट्राईक रेट आणि 3 ओव्हरमध्ये आपण बघतायत 50 धावसंख्या 1 गड्याच्या मोबदल्यात. उर्वरित इक्वेशन 12 चेंडू 19. काल चेसिंग करणं कठीण जात होतं. आज चेसिंग करणं सोपं वाटतंय. हा मॅनहॅटन चार्ट तुम्ही बघतायत. हे पिलर तुम्ही बघतायत. सद्यस्थितीमध्ये हे लाल पिलर जे उभे केलेले आहेत ते संदप संघाने उभे केलेले आहेत. कंपॅरिझन पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर डोंबिवली संघ पुढे होता. 1-1 विकेट दोघांचे होते. पण 14 खरं तर धावा होत्या त्या डोंबिवलीच्या. पण 10 धावा फक्त या ठिकाणी आपण बघतो संदपच्या. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमधला आपण बघू शकाल हा पिलर जिथे 10 धावा डोंबिवली संघाच्या होत्या. पण त्याही पेक्षा दुप्पट हा जो तुम्ही पिलर बघताय तो दुप्पट मोठा दिसतोय तुम्हाला. त्यानंतर तुम्ही तिसऱ्या ओव्हरमध्ये जेव्हा येता
तेव्हा 18 धावा आपण बघितल्या होत्या झेंडूबारी संघाच्या. त्याला उत्तर देताना एक अतिरिक्त धाव काढली. इथे विकेट नाही आहे या ओव्हरमध्ये, तिथे विकेट होता आपण पाहिलं तर 19 धावा केल्यात. आणि इथे आपण आज चौथा प्लेयर जो बघतोय तो झेंडूबारीचा 14 आल्या होत्या चौथ्या ओव्हरमध्ये आणि 5व्या ओव्हरमध्ये 12 आल्या होत्या. अखेरच्या 2 ओव्हरमध्ये 26 आल्या होत्या. आणि तुम्ही या ठिकाणी फॉर्मच्या माध्यमातून बघू शकाल कशा पद्धतीने चाललेली अगदी ही जी रेष आहे ती वर आलेली आहे आणि चेसिंग करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. इथे मात्र आपण बघतायत मैदानावरती टीम संघ खूप सुंदर पद्धतीने आम्हाला दाखवत आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचं खरं तर टेलिकास्ट आणि स्कोअर कार्ड सगळ्या गोष्टी ग्राफिक्सच्या माध्यमातून रोशन प्रचंड मेहनती आहे. जे काम आपण GTC साठी सूरज मात्रेचं बघितलं, आपण खरं तर आशिष भोईरचं बघितलं, प्रथमेश गायकरचं बघितलं, तेच काम ओमसा MTC साठी आपण नेहमीच रोशन फराडचं बघत आलेलो आहे. हेच काम फॉर्च्यून इव्हेंटसाठी आपण कृष्णा म्हात्रेला आपण बघितलेलं आहे. त्याचबरोबर स्वतः तेजस भोईर ग्रामीण टेनिस क्रिकेटसाठी काम करत असतात. ही मेहनत आहे आणि प्रत्येकजण स्वतःला या स्पर्धात्मक युगामध्ये टिकून ठेवण्यासाठी काही ना काही चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला टिकून राहायचं असेल तर तुम्हाला नवीन नवीन गोष्टी शिकाव्या लागतील. तुम्हाला नवीन नवीन गोष्टी तुमच्या कामामध्ये आणाव्या लागतील. ओया मैदानाकडे 12 चेंडू 19 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्कवर तुषार पाटील येत आहेत. भरोशाच्या गोलंदाजांनी ब्रह्मनिरास केलाय. तुषार मात्र फिरकी आक्रमण घेऊन येतोय. अत्यंत टॅलेंटेड क्रिकेटर. डोंबिवली टेनिस क्रिकेटमध्ये अनेक रेकॉर्ड त्याच्या नावावरती आहे. ओपनचं क्रिकेट आहे तो भरपूर खेळलेला आहे. ग्रामीण स्टारच्या माध्यमातून तो परदेशी जाऊन आलाय. पण पहिलाच बॉल त्याचा फुलटॉस आलाय आणि फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न असफल ठरलाय आणि इथे मात्र रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. बॅटिंग साईडने चेक आपण करणार आहोत. बघूया तिसऱ्या पंचाने येऊन करायचं आहे. प्रथमेश त्या ठिकाणी हा झेल पकडलेला आहे पण त्यांचं असं म्हणणं आहे की या कमरेच्या वर बॉल होता त्यामुळे रिव्ह्यू घेतात. रिव्ह्यू जर सक्सेसफुल झाला तर त्यांची विकेट त्या ठिकाणी साबूत राहील. आउट आहेत, फेअर बॉल आहे. आणि अशा प्रकारे ॲक्शन रिप्ले आपण बघू शकाल. तुषारचा हा ज्युसी फुलटॉस होता. लांबी प्राप्त झाली नाही, भरपूर वर गेला चेंडू, अगदी खालून उचललाय, डीप झाला होता पण फटका फसला त्या ठिकाणी. भरपूर उंच गेला चेंडू. प्रथमेश बाद होते 11 वरती. इक्वेशन आता मात्र बघताय आपण 19 धावांची गरज आहे विजयासाठी 11 चेंडूमध्ये. न्यू बॅटर मैदानावरती हेमंत पाटील अत्यंत अनुभवी, नेहमीच आघाडीचा फलंदाज म्हणून टीममध्ये आपण पाहिलंय. पण सध्याच्या घडीला बऱ्याचशा संघामध्ये बॅटिंग ऑर्डरमध्ये आपण बदल बघतोय. नवीन नवीन खेळाडूंना संधी देत आहेत. नवीन नवीन टॅलेंट मैदानावरती येताना दिसतंय आणि बदल हा सृष्टीचा नियम आहे. 11 चेंडू 19 धावांची गरज आल्यानंतर चर्चा करतात नचिकेत. खूप चांगल्या पद्धतीने सेटल झाला, स्थिरावलेल्या खेळपट्टीवरती. 34 वरती नॉट आउट आहे. मागचा सामना ज्या पद्धतीने उलटफेर झाला, सगळ्यांना धक्का बसला. पडले संघ खरं तर विजयाच्या अगदी समीपच होता. 6 बॉल 28, त्यात 22 सारखा गोलंदाज याच्या नावावरती असंख्य रेकॉर्ड आहे. स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृतिचषकचा उत्कृष्ट गोलंदाज, पण त्यालाही 28 धावा रोखता आल्याने अखेरच्या ओव्हरमध्ये अनेक उभरत्या सिताऱ्याने मात्र त्या धावा चेस केल्या. ड्राईव्ह करतायत, फिल्डर आहेत, एक्स्ट्रा कव्हरला येत आहेत. लॉंग ऑफरनं दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा या दरम्यान पूर्ण करतायत नचिकेत आणि त्याचबरोबर हेमंत. 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 52. आता 17 धावा इथून विजयासाठी हव्यात. चेंडू शिल्लक आहेत 10. अजूनही मॅच बॅलन्स आहे बघा. इथूनही रणबीर संघ या मॅचमध्ये कमबॅक करू शकतो. फुलटॉस आहे यावेळी. चेंडू गेला मिड विकेटला. विशाल तिथे होते. काय फिल्डिंग केले विशालने मॅच मध्ये, इम्प्रेस केले. थ्रो मात्र कलेक्ट झाला नाही पण नकार दिला नचिकेतने. आणखीन एक धाव झाली असती आणि यथेश त्या ठिकाणी ते सांगतायत साहिल की बॅकअपला ये. हे सगळे यंगस्टर आहेत, त्यांना अजूनही ती गोष्ट त्याचं गांभीर्य माहिती नाही की थ्रो आल्यानंतर आपल्याला कव्हर करावं लागतं, मागे उभं राहावं लागतं, चेंडू कुठेही जाऊ शकतो. या दरम्यान 2 धावा, धावसंख्या 54. 15ची गरज आहे. 9 चेंडू. तुषार पुन्हा एकदा ड्राईव्ह केला, स्ट्रेट ड्राईव्ह, अगदी सरळ 2 फिल्डरच्या मधून निघाला चेंडू सीमा पार. येतो चौकार.
क्वेश्चन रिप्ले बघा. तुषारने हात का टाकला नाही प्रश्न आहे, कारण तुषार खरं स्वतःला वाचवण्यासाठी गेले. भरपूर छातीवरती बॉल आला होता, चान्सच मिळाला नाही, प्रयत्न झाला नाही. कारण की समोर आपण जर पाहिलं तर मोठी गॅप आहे लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मध्ये, अगदी त्यातून निघाला. 58 धावा झाल्यात, 11ची गरज आहे, 8 चेंडू शेष आहेत. स्लोअर 1 चेंडू यावेळेस मात्र मागे गेलाय शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. एक धाव कंप्लीट होते, वाईड बॉलचा इशारा अंपायर करतायत. या 2 धावा येतील, धावसंख्या धावफलकावरती 60. आता 8 मध्ये 9 करायचे आहेत. समीकरण सोपं झालं आता. 8 बॉल 9ची गरज आहे. हे 2 चेंडू बघूया कशा पद्धतीने येत आहेत, चर्चा करतायत. हेमंत या ठिकाणी नचिकेतला सांगतायत खूप चांगली बॅटिंग तू केलेली आहे, आपण विजयाच्या जवळ आहोत, फक्त 9 धावा करायच्या आहेत, तू तुझी विकेट सांभाळ, आपण मॅच जिंकून देऊ. ओहो, गॅप मध्ये गेला एकदम सपाट, पॅरलल स्ट्रोक, फ्लॅट षटकार. किती सहजता आहे बघा बॅटिंग मध्ये, जागेवरनं खेळले, फारशी गती नव्हती. आणि अशा प्रकारे हा चेंडू हुक केलाय आणि गेलाय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. इथून आपण जर पाहता 8 गडी आणि 1 षटक राखून हा विजय प्रस्थापित केलाय. पाटील 11 क्रिकेट संघ संदपने 69 धावांचा पाठलाग यशस्वीरित्या केलाय. आणि खूप जबरदस्त बॅटिंग. नचिकेत अर्धशतक साठी 6 धावा कमी पडल्या, पण मॅच फिनिश झाली आहे, नॉट आउट राहिला. 12 चेंडू 44 केल्या, त्यामध्ये आपण षटकार जर बघितले तर 4 आणि चौकार देखील बघितले 4. स्ट्राईक रेट 366.67 राहिलेला आहे. आणि या मॅच विनिंग खेळीने संदप संघ विजयी झालेला आहे. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक. झुंडोंबिली संघ तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि यानंतर आपण वळणार आहोत पुढच्या सामन्याकडे. ही मॅच संपली, तुम्ही बघू शकाल. झुंडोंबिली संघाने 68 केल्या, तुषार पाटीलने सुंदर बॅटिंग केली, 23 केल्या, साहिलने 23 केल्या, विशालने 15 केल्या. तर त्याला उत्तर देताना नचिकेतची 44 धावांची खेळी संदप संघाला विजयी करून गेली. तर या मॅन ऑफ द मॅच नचिकेत पाटील. तर 12th मॅन, दोन्ही टीमचे 12th मॅन या आपला सन्मान या ठिकाणी आम्ही करणार आहोत. या स्पर्धेमध्ये एक संकल्पना आयोजकाने आणलेली आहे. दोन्ही संघाचे जे 12th मॅन असतील त्यांना मेडल देऊन सन्मानित करण्यात येते. हर्षल, आमचे सगळ्यांचे लाडके हर्षल. महेश भोईर आमचे मित्र आलेले आहेत. मगाशी आमचे जनार्दन दादा या ठिकाणी होते. आणि महेश 40+ झाले, आम्हाला माहिती नव्हतं. आता ते खेळणार आहेत सागावसाठी. ते यायचे. नचिकेत मॅन ऑफ द मॅच. ट्वेल्थ मॅनचा देखील सन्मान करूया आपण. महेश भोईर आलेले आहेत, आपण त्यांच्या शुभ हस्ते सन्मानित करूया. दोन्ही 12th मॅन या, झुंडोंबिवली आणि संदपचे. तर नचिकेतला आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया. तर महेश भोईर यांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार द्यायचा आहे. मॅन ऑफ द मॅच महेश भोईर यांच्या शुभ हस्ते आपण देतोय. सागावचे 40+ रेग्युलर क्रिकेट खेळलेले आहेत. आता 40+ मध्ये नचिकेत साठी टाळ्या यायला हव्यात. वेल प्लेड नचिकेत. नचिकेत बोलणार आहोत. नचिकेत काय सांगशील? 69 धावा चेस केलेल्या आहेत आणि ज्या पद्धतीने चेंडू मिडल करत होता, काय सांगशील? कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. प्रॅक्टिसला नव्हतो जात तरी पतूत आणि विश्वास दाखवला, चांगला वाटला. स्पर्धेविषयी काय सांगशील? एकदम उत्कृष्ट स्पर्धा आहे. खूप दमलेले आहेत, प्रचंड मेहनत केली. अभिनंदन नचिकेत, शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. या दोन्ही 12th